सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला, किशोराच्या घरात लग्न निघाला, प्रेमापोटी बोलत जावं लागतं. चिपी नाही गेलं तरी माणूस रुसतंय. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पट्ट्यानी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या मायेचा लाल मी नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाऊन विचारलं पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय मोकळीकीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे, आणि राजवर्धन म्हणला की दादा ही चावी मला माझ्या जावेला द्यायची, द्या. नाही दिली तर ती बाबा नाराज होत. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीनं घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं. अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करता. नाही ना, खरं आहे ते संभाजी, जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो, त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा मिंदा नाहीये, चहाचा पण मिंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006, 206 पण 25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काही ते वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3(5) नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झालाय. आज तारीख किती? 22/5. बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले की हो मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायेचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरीबाच्या दारात धादा जाईल, पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही. पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो नाही, पुण्यामध्ये गेल्यावर बोलीन मी उद्या.